म्हणजे वेगळं तर आपण 5, 7, 11 पारायण करणार आहोत गुढीपाडवा ते पौर्णिमापर्यंत। तर शेवटची समाप्ती पौर्णिमेला असणार आहे। त्या दिवशी फक्त आपल्याला एक सवासीन जोडपं घालायचं आहे। असं जुनं पण सौभाग्यवतीचं जोडपं जेवायला घालायचं, तिची खणनारायण ओटी भरायची। आणि बघा, राग एकटाच येतो पण येताना आपले सर्व चांगले क्षण घेऊन जातो। या उलट संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना तो आपल्यासाठी चांगले क्षण घेऊन येतो। फक्त निवड कोणाची करायची ते आपण ठरवायचे आहे आणि ते आपल्याच हातात आहे। श्री स्वामी समर्थ। म्हणूनच ज्या ज्या सेवा आहेत त्या गुरुमाऊलींच्या म्हणजेच कोणाच्या परमपूज्य गुरुमाऊली दिंडोरी प्रणीतच सेवा असाव्या। त्याच फक्त मोजक्या आपण घ्याव्या आणि त्याच आपल्या हातात असतात, त्याचीच आपण निवड करायची। म्हणजेच त्या सेवेची आपल्याला फलश्रुती अतिशय उत्कृष्ट प्रकारे मिळून जाते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप सविनय स्वागत आहे। बघा, गुढीपाडवा ते पौर्णिमापर्यंत आपल्याला 5, 7 अशा स्वरूपाचे सत्यनारायण पूजा घालायचे। हे एक पारायण असतं, हे एक व्रत असतं, हे एक वैकल्प असतं। परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपण जर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घालत असतो। का घालत असतो तर आपल्या घरात लक्ष्मी मातेची, भगवान विष्णू देवतांची आणि आई भगवद्गीता म्हणजे आपली कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण जर पौर्णिमेला सत्यनारायण हे घालत असतो। जसं की आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं महत्त्व खूप आहे या पौर्णिमेचं आणि प्रत्येकाला जवळजवळ मला माहिती आहे की या सत्यनारायणचं खूप महत्त्व माहीत आहे। परंतु आपण जर पौर्णिमेला घालत असतो, आधीमधी घालायचा वेळ काळ संधी पारायण असतं हे आपल्यापर्यंत माहितीच असतं। तर त्याचं काय महत्त्व आहे ते संपूर्ण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे। संपूर्ण व्हिडिओमध्ये आधी कुठं न थांबवता पहा, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर त्यामध्ये मिळून जातील। तर बघा, आपण 7, 11 पारायण सत्यनारायणची आता का घालायची? नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर आपण भगवान विष्णू देवतांची आणि आई महालक्ष्मीची जर पूजा केली तर आपल्याला वर्षभर अन्नधान्याची कमतरता भासत नाही। मी म्हणत नाही की फार मोठा आपण करोडपती आहे न होईल, परंतु काही गोष्टी असतात त्या सेवा मार्गात आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात। त्या अडचणींना मारा घालण्या इतपत आपल्याला प्रचंड ताकद आपल्या मनगटात मिळते, आपल्या बलगटात मिळते। आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो, त्यामुळे आपल्याला येणारं संकट कधी आलंय आणि कधी निघून गेलं हेही समजत नाही। म्हणून या गोष्टी करायच्या। तर येत्या पाडव्यापासून निश्चितच तुम्ही पौर्णिमेपर्यंत तुम्हाला जमेल तेवढे सत्यनारायण घाला। 5ही घालू शकताय। बघा, 5, 7, 11 या स्वरूपात तुम्हाला जसे जमेल तसे घाला। याची माहिती सांगते तुम्हाला। आपल्या घरात कसलीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही। तुम्हाला अनुभव येतच असेल की मंथली पौर्णिमेला खूप प्रचंड लाभ येतो। ज्यांना अनुभव आलाय त्यांनी खरंच कमेंटद्वारे सांगत जा, कारण बाकीच्या लोकांनाही प्रोत्साहन मिळतं आणि आपल्याकडून एक पुण्याचं काम घडतं। तर आता काय करायचं आहे विशेष म्हणजे वेगळं तर आपण 5, 7, 11 पारायण करणार आहोत गुढीपाडवा ते पौर्णिमापर्यंत। तर शेवटची समाप्ती पौर्णिमेला असणार आहे। त्या दिवशी फक्त आपल्याला एक सवासीन जोडपं घालायचं आहे जेवायला। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या रूपातच ते जोडपं जेवायला येणार आहे। म्हणून फक्त त्यांना जेवण घालून तिची खणनारायण ओटी भरायची आणि भगवान विष्णूंना पांढरा रंगाचा रुमाल दान द्यायचा। एवढ्या गोष्टी तुम्ही निश्चितच करा। परत एकदा सांगते की नवीन जोडपं म्हणजेच नवीनच नाही, असं जुनं पण सौभाग्यवतीचं जोडपं जेवायला घालायचं, तिची खणनारायण ओटी भरायची आणि पुरुषांना रुमाल आणि नारळ द्यायचं, आपण हे दान द्यायचं। ह्याचे महत्त्व पण सांगते तुम्हाला। भगवान विष्णू देवतांना पांढरं वस्त्र खूप आवडतं आणि पांढरा कलर हा त्यांच्या आवडीचा असतो आणि पांढरं वस्त्र प्रदान केल्यामुळे आपल्या सौभाग्यावर कोणतेही संकट येत नाही, आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही। निश्चितच आपल्याला विष्णू खूप आशीर्वाद देऊन जातात। त्याचप्रमाणे आई लक्ष्मीची जर खणनारायण ओटी भरली तर आपणही सदा सौभाग्यवान राहतो, आपल्याला आशीर्वाद मिळतो, आपल्या घरावर, आपल्या नवऱ्यावर, आपल्या मुलांच्यावर कोणतेही अनैतिक संकट येत नाही। वारंवार ह्या गोष्टी गुरुमाऊली सांगत असतात आणि केंद्रातही सांगत असतो की आपल्याला आई लक्ष्मी माताचा, भगवान विष्णूचा, भगवान शंकरांचा आशीर्वाद घ्यायचा असतो। आपण आपल्या सेवामार्फत घ्यायचा असतो, असा आपल्याला मिळत नाही। जरी आपण काम केलं तर आपल्याला कामाचा मोबदला मिळतो का? नाही। काम म्हणजे ते काम नाही किरकोळ, आपल्याला उच्च पटीचे काम केलं लागतं। ओव्हर टाईम केलं तर आपल्याला जादा पैसे मिळतात। नोकरी स्वरूपात सुद्धा असंच असतं। मग रोज काम केलं म्हणजे रोज पगार मिळतो का? नाही, महिन्यातून एकदा पगार मिळतो। अशा स्वरूपात आपल्या सेवा असतात। म्हणजे वर्षातून एकदाच सेवा आपण बांधून ठेवायच्या। बँक बॅलन्स जसं मोबाईलला रिचार्ज मारतो तसा या सेवेचा रिचार्ज एका कोपऱ्यात भरून ठेवायचा आणि तो कधी काळ येईल आपल्याला सांगताही शकत नाही, कारण वेळ काळ कुणाला सांगून येत नाही। त्यामुळे हा बँक बॅलन्सच उपयोगी पडतो। तर या सत्यनारायणचं प्रचंड महत्त्व आहे। तुम्हाला उलट दिसत असेल कॅमेरामध्ये, परंतु ही सत्यनारायण पूजा आहे। महत्त्वाचं राहून गेलं सांगायचं, ही पूजा आपण जर पौर्णिमेला प्रदोष काळी मांडतो
परंतु हे नाही, पारायण असतं, ही पूजा रोजच मांडायची नाही आहे, तर एकदा मांडायची. फक्त तिथली घाण साफसफाई साफ करायची. सकाळी आपली पूजा झाली की त्या दिवशीच मांडायची आणि ज्या दिवशी आपली समाप्ती होणार आहे त्या दिवशी उचलायची. आंब्याची डहाळे बदलायची, पांढरी फुलं तेवढी प्रसाद बदलायचा, एवढंच करायचं. रोज रोज मांडायची नाही आणि त्याला प्रदोष काळीही करायची नाही. सकाळी करू शकताय, दुपार 12 ते 12:30 ही वेळ टाळूनही करू शकता. असं काही नाही की संध्याकाळी प्रदोष काळात हा सत्यनारायण घालायचा. का आता तुमच्या लक्षात असलेला वेळेचं बंधन नाही, ह्याला काळाचं बंधन नाही, याला फक्त आपले पारायण करणं महत्त्वाचे आणि शेवटी एक जोडपं घालणं महत्त्वाचं आहे. तर या सेवा जर तुम्ही कराल तर तुम्हाला अनन्यसाधारण फलश्रुती मिळेल. अन्नपूर्णा मातेचा वास राहील. पौर्णिमेचे जे जो घालतो सत्यनारायण पौर्णिमा त्यांना माहीतच असेल की आपल्याला किती प्रचंड प्रकारचा लाभ झालेला आहे आणि प्रचंड प्रकारचा लाभ होतोच, कारण हे परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्यापर्यंत पोचवलेली सेवा आहे. तर तुमच्या लक्षात आले असेल आपण सत्यनारायण का घालतो, कशासाठी घालतो. जर महिन्यातून आपण एकदा वाट बघत असतो, पण आता ह्या गुढीपाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही 7 घाला, 5 घाला, 11 घाला, पण घाला आणि शेवटी एक जोडपं निश्चितच घाला. जोडप्याला काय द्यायचं आहे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा असतो. मध्ये कुठं क्रॉप केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी क्रॉप होतात आणि आपल्याला पण सेवा क्रॉप्ट करूनच आपल्यापर्यंत पोच झालेल्या असतात. तर लक्षात ठेवा, सत्यनारायण घालणं महत्त्वाचं आहे आणि तो तुम्ही घालणार आहात अशा आशा बाळगते. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला स्वामीमय खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. शेजारी बेल आयकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भातील आध्यात्मिक काही असेल, तोडगे असतील, परमपूज्य गुरुमौलीची हितगुजा असेल, या संदर्भातले व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हापर्यंत पोहोचले जातील. काही सेवा तुमच्या हात असतील तर ह्यामार्फत सेवा न तुमच्या हातून सेवा घडत जातील. तुम्ही समजून घ्या, काही गोष्टी असतात त्या तुमच्याकडून करून जातील.